ग्रामीण भागात घरकुलासाठी 2,40,000 द्या, ओमराजे निंबाळकरांची पंचायत समितीच्या बैठकीत सूचना. अजित पवारांना बारामती कोर्टाचं समन्स. बारामतीत मतदारांना धमकावल्याप्रकरणी समन्स 16 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश. उद्धव ठाकरेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना फोन. सत्ता स्थापनेचा दावा करण्याबाबत फोन केल्याची माहिती. प्रचारात वापरलेल्या वादग्रस्त विधानांवर होणार कारवाई. बटिंगे तो कटिंगेवर कारवाईची शक्यता. केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवला अहवाल. बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या गुंडांनीच मारहाण केली. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांचा आरोप. मुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार. जाधव यांची माहिती. निवडणुकीच्या घोषणेआधीच आपकडून उमेदवार जाहीर. पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश. यादीत भाजप आणि काँग्रेसमधून आलेल्या 6 उमेदवारांची नाव. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून नेतन्याहू विरोधात अटक वॉरंट. युद्धाचा आरोप ठेवत अटक वॉरंट जारी. नेतन्याहू आणि इस्रायलच्या इतर नेत्यांकडून वॉरंटचा निषेध. ऑस्ट्रेलियात लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी येणार. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत याबाबत विधेयक सादर. सोशल मीडिया वापराबाबत विधेयक आणणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश. काश्मीरमध्ये हिमवृष्टी झाल्याने थंडीचा कडाका वाढला. बहुतांश भागातील किमान तापमानाची शून्याखाली नोंद. पंजाबी वसाहतीचा लवकरच पुनर्विकास होणार. म्हाडाच्या कारवाई विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली. याचिका फेटाळल्याने पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक ठरलं. यूजीसी नेट परीक्षा 1 ते 19 जानेवारी दरम्यान होणार. सर्व इच्छुक उमेदवारांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुभा. मालमत्ता कर थकबाकी धारकांना पालिकेचा इशारा. पालिकेकडून जप्तीची नोटीस. मुंबईत केवळ 10 मालमत्ता धारकांकडे तब्बल 600 कोटींची थकबाकी. उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा दणका. 3 वकिलांना प्रत्येकी 15,000 देण्याचे आदेश. क्षुल्लक कारणासाठी वकिलांना जेलमध्ये टाकल्याने न्यायालयाची नाराजी. मिझोराममध्ये 86 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त. भारत म्यानमार सीमेवरील गावात सुरक्षा दलाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.